कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरून 4 चाकी गाडीतून बनावट विदेशी दारूची वाहतूक होणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या शाहूवाडी विभागाचे निरीक्षक के.बी. विरादार यांच्या पथकाला बातमीदाराकडून मिळाली। त्यावरून या पथकाने या मार्गावरील देवाळे तालुका पन्हाळा गावानजीक नाकाबंदी करून रत्नागिरीहून येणाऱ्या आणि कोल्हापूरहून जाणाऱ्या 4 चाकी गाड्या अडवून त्याची तपासणी सुरू केली। याच दरम्यान या पथकातील अधिकाऱ्यांना कोल्हापूरच्या दिशेने पांढऱ्या रंगाची एक 4 चाकी गाडी भरधावपणे येत असलेली दिसल्यानं अधिकाऱ्याने ती 4 चाकी गाडी अडवून तपासणी केली। यावेळी त्यांना गाडीत मॅकडॉल नंबर 1 या विदेशी दारूचे बनावट 180 मिलीचे 8 बॉक्स मिळून आल्याने त्या बनावट विदेशी दारूचे बॉक्स 4 चाकी दिग्विजय राजाराम पाटील वय 40 राहणार इनाम बामणी मिरज, प्रफुल्ल हिम्मतलाल पडिया वय 44 राहणार कांतीकुंज व्यंकटेश नगर वखार भाग सांगली, रवींद्र सुरेश सावंत वय 43 राहणार नवीन वसाहत उत्तर शिवाजीनगर सांगली यांना अटक केली। या तिघा संशयितांकडे अधिक चौकशी केली असता सांगलीतील वखार भाग येथील तस्कर प्रफुल्ल पडिया याच्या रॉकेलच्या बंद गोडाऊनमध्ये बनावट दारूचा साठा करून ठेवला असल्याची कबुली दिली। अधिकाऱ्यांनी त्या गोडाऊनवर छापा टाकला असता गोडाऊनमधून मॅकडॉल नंबर 1 या विदेशी दारूचे बनावट 180 मिलीचे 100 बॉक्स जप्त केले। तसेच त्याच्याकडून 17 लाखाची एक 4 चाकी गाडी, 11,40,480 रुपये किमतीची बनावट विदेशी दारू, 33,000 रुपये किमतीचे 4 मोबाईल हँडसेट असा 28,73,480 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला।